आता आपण बघूया हा क्रेडिट स्कोअर वाढवायचा कसा आणि कमी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी लागते। नंबर 1, वेळच्या वेळी हप्ते भरणे। मंडळी, जर तुम्ही कुठलं कर्ज घेतलं असेल किंवा एखादं क्रेडिट कार्ड घेतलं असेल आणि त्यावर काही खरेदी केली असेल तर त्या कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डाचं बिल वेळेत भरून टाका। यामुळे काय होईल, तुमची बँक तुमचा रिपोर्ट सिबिलकडे देईल तो चांगला असेल आणि तुम्हाला त्याचे काही गुणही मिळतील जे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायला उपयोगी ठरतील। मात्र तुम्ही कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डाच्या बिलाचे पैसे वेळेत भरले नाहीत तर तुमची बँक तुमचा रिपोर्ट सिबिलकडे देताना खराब देईल जो तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करू शकेल। म्हणून कुठल्याही कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डाचं बिल वेळेत भरून टाकत जा। नंबर 2, क्रेडिट कार्डाची मर्यादा जास्तीत जास्त 30% पर्यंत वापरा। मंडळी, जर तुमच्याकडे एखादं क्रेडिट कार्ड असेल आणि त्याची मर्यादा समजा 20,000 रुपये असेल तर त्यावर खरेदी करताना त्याच्या 30% म्हणजे जास्तीत जास्त 6,000 पर्यंतच खरेदी करत चला। कारण तुम्ही जर कार्डाच्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत म्हणजे 80%, 90% पर्यंत खरेदी करत असाल तर तुमचा तसा रिपोर्ट सिबिलकडे जाईल आणि त्यानुसार तुमच्या बाबतीत बँकांचं आणि सिबिलचं असं मत होईल की तुम्ही उधारीवर जास्त जगता। कारण दरवेळी तुमचं कार्ड 80 ते 90% लिमिटपर्यंत वापरलं जातं। मग याला पर्याय काय? यावर एक पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या कार्डाचं लिमिट म्हणजे मर्यादा वाढवून घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता किंवा एखाद्या मोठ्या रकमेची खरेदी कार्डद्वारे करा, म्हणजे बँक आपोआपच तुमचं कार्डचं लिमिट वाढवेल। दुसरा पर्याय म्हणजे अजून एखादं कार्ड घ्या ज्यामुळे तुम्हाला 2 कार्डांवर मिळून जास्त रकमेची खरेदी करता येईल। पण कुठलंही कार्ड घेताना त्यावरची प्रोसेसिंग फी किंवा इतर शुल्क कमीत कमी असतील असं बघा, म्हणजे तुम्हाला 2-2 कार्डांची फी भरण्याचा भुर्दंड पडायला नको। नंबर 3, एका वेळी अनेक कर्ज किंवा क्रेडिट कार्डांसाठी अर्ज करू नका। मंडळी, जेव्हा तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हवा असेल तेव्हा जिथे तुम्हाला खात्रीशीरपणे ते मिळेल अशा ठिकाणीच अर्ज करा। कारण जेव्हा तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डासाठी अर्ज करता तेव्हा ती संबंधित बँक किंवा संस्था तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते आणि तुम्ही जितके जास्त अर्ज केलेले असतील तितके वेळा तुमची ती बँक तुमचा क्रेडिट स्कोअर तपासेल आणि जितक्या कमी कालावधीत जितके जास्त वेळा बँका तुमचा क्रेडिट स्कोअर तपासेल तेवढा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत जाईल। त्यामुळे कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेताना आधी स्वतःच आपला स्कोअर तपासत जा। नंबर 4, नियमित आपला क्रेडिट स्कोअर तपासा। मंडळी, जेव्हा तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड हवा असेल तेव्हा तुम्ही स्वतःच तुमचा क्रेडिट स्कोअर तपासायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला हे माहित होईल की तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची किती शक्यता आहे। जितका जास्त क्रेडिट स्कोअर तितकी कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते। जर तुमचा क्रेडिट स्कोअर 800 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असते। क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन तो तपासू शकता किंवा गुगल पे, फोन पे अशा मोबाईल ॲप्लिकेशन मधून सुद्धा तुम्ही क्रेडिट स्कोअर मोफत तपासू शकता। आणि नियमित म्हणजे रोज नाही तर तुम्हाला जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा तपासत जा, कारण तुम्ही स्वतः तुमचा क्रेडिट स्कोअर तपासल्याने तो कमी होत नाही। नंबर 5, कर्ज घेताना तेवढ्याच रकमेचं घ्या जेवढं तुम्हाला फेडता येईल। मंडळी, ही गोष्ट आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलेलो आहे आणि ती आजही उपयोगी पडते। सामान्यपणे कर्ज घेण्याचं एक गणित आहे, ते म्हणजे कर्जाचा दर महिन्याचा हप्ता तुमच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 30% किंवा त्यापेक्षा कमी असावा। कारण तुम्ही तो हप्ता 30% पेक्षा जास्त ठेवला तर तुम्हाला पैशांची बचत करणं अवघड होईल, कारण नेहमीचे खर्च तर चालूच राहतात। त्यामुळे परिणाम झाला तर नक्कीच बचतीवर होईल आणि ते तुमच्या भविष्यासाठी घातक असेल। नंबर 6, क्रेडिट कार्डाचं बिल पूर्ण आणि वेळेत भरा। मंडळी, जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की त्याचं बिल भरताना तुम्हाला किमान 2 पर्याय येतात। पहिला म्हणजे बिलाच्या रकमेतील किमान रक्कम भरा आणि दुसरा म्हणजे बिलाच्या रकमेतील पूर्ण रक्कम भरा। मंडळी, क्रेडिट कार्डाचं बिल भरताना कायम पूर्ण रक्कम भरत जा। याचं कारण असं की जर तुम्ही किमान रकमेचा पर्याय निवडला तर ती रक्कम साधारणपणे एकूण रकमेच्या 5% असते आणि पूर्ण रक्कम भरली नाही तर उरलेल्या बिलाच्या रकमेवर म्हणजे 95% रकमेवर बँक तुम्हाला व्याज आकारते, जे जवळपास 3% दर महिन्याला म्हणजे वर्षाला 36% होतं। त्यावर अजून वेगवेगळी छुपी शुल्क आकारली जातात, म्हणजे सर्व्हिस टॅक्स, उशिरा पैसे दिल्याचं शुल्क आणि बरंच काही। यावर कडी म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा यामुळे खराब होऊ शकतो। त्यामुळे एकतर खर्च करताना जेवढे भरायला जमतील तेवढेच करा आणि बिलाचं पेमेंट पूर्ण करत जा, किमान रक्कम भरण्याच्या भानगडीत पडू नका। नंबर 7, जुनं क्रेडिट कार्ड बंद करू नका। मंडळी,
हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचं क्रेडिट कार्ड जेवढं जुनं असेल तेवढी तुमची क्रेडिट हिस्ट्री म्हणजे आर्थिक पत चांगली असते. पण त्यासाठी तुम्ही आत्ता सांगितलेले 6 मुद्दे नीट पाळले पाहिजेत. आणि समजा काही कारणाने तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर आधी एखादं दुसरं क्रेडिट कार्ड घ्या. ते किमान 5 वर्ष तरी वापरा आणि मग जुनं कार्ड बंद करा, कारण 5 वर्ष एखादं कार्ड वापरल्याने तुमची चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार होते. नंबर 8, क्रेडिट कार्डाचा नियमित वापर करा. मंडळी, जर तुमच्याकडे एखादं क्रेडिट कार्ड असेल तर ते नियमित वापरत जा. निदान थोडीशी तरी खरेदी त्याच्यावर करत जा. अधूनमधून वापरतो असं करू नका, कारण कार्डाच्या नियमित वापराने तुमच्या व्यवहारांची नोंद नियमितपणे बँक सिबिलकडे पाठवेल आणि तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला होईल. नंबर 9, क्रेडिट हिस्ट्री. मंडळी, आत्तापर्यंत सांगितलेले मुद्दे तुम्ही नीट पाळलेत तर तुमची एक चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार होईल, म्हणजे आर्थिक पत जी तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास सगळ्यात जास्त कारणीभूत ठरते. तुमच्या व्यवहारांची नोंद जितकी जुनी तेवढी तुमची आर्थिक पत जास्त चांगली. तुम्ही बिलं जेवढी वेळेत आणि पूर्ण भराल तेवढा तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यास जास्त वाव असेल. जसं एखाद्या गावात पिढ्यानपिढ्या एखाद्या कुटुंबाची पत असते किंवा मान असतो, तसंच काहीसं याबाबतीत असतं. तर मंडळी, हे होते काही मुद्दे जे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास किंवा कमी करण्यास कारणीभूत ठरतात. या मुद्द्यांचं नक्की पालन करा, म्हणजे भविष्यात तुम्हाला कर्ज या प्रकारासंबंधी कधीच अडचण येणार नाही. धन्यवाद.